जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। दशक 5वा मंत्रांचा समास 9वा साधक लक्षण। श्रीराम समर्थ। मागा मुमुक्षांचे लक्षण संकेते केले कथन, आता परिसा सावधान साधक तो कैसा। मागील समासात मुमुक्षांच्या खुणा सांगितल्या, आता सावधानतेने साधकांची लक्षणे ऐका। अवगुणाचा करुणी त्याग, जेने धरिला संत संग, तयासी बोलीजे मग साधक ऐसा। सर्व दुर्गुण सोडून ज्याने संतांची सेवा पत्करली आहे, त्याला साधक म्हणावे। जो संतांशी शरण गेला संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलिला ग्रंथांतरी। जो संतांना शरण गेला व संतांनी त्याला आपले म्हटले की तो साधक असे ग्रंथ म्हणतात। उपदेशिले आत्मज्ञान, तुटेले संसार बंधन, दृढ ते कारणे करी साधन, या नाव साधक। गुरूंनी आत्मज्ञानाचा उपदेश केल्यावर प्रपंचाची सक्ती सुटून ज्ञान दृढ होण्यासाठी तीव्र साधना करतो। धरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी, या नाव साधक। वेदांत शास्त्रातील अद्वैत तत्वाच्या श्रवणाची आवड निर्माण होऊन त्यावर स्वतः मनन करून वाच्य लक्ष्यांच्या यथार्थ विवेक करतो। होता सारासार विचार, ऐके हुनी तत्पर, संदेह छेदुनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे। कीर्तन प्रवचनात सार व असाराचा विचार सुरू झाला की अगदी लक्षपूर्वक ऐकून सर्व शंकांचे निरसन करून आत्मानुभूतीच्या अधिकाधिक जवळ जातो। नाना संदेह निवृत्ती व्हावया धरी सत्संगी, आत्मशास्त्र गुरुप्रचिती ऐके तेसी आणि। मनात उठणारे अनेक संशय दूर करण्यासाठी संत सहवास धरतो। वेदांत शास्त्र, श्री गुरूंचा उपदेश व स्वतःचा अनुभव यातील एकरूपतेचा अनुभव घेतो। देहबुद्धी विवेके वारी, आत्मबुद्धी सदृढ धरी, श्रवण मनन केलेची करी, या नाव साधक। मी देह हा निश्चय विचाराने दूर करून मी आत्मा असा निश्चय दृढ करीत तेच श्रवण व मनन वारंवार करतो। विसंचुनी दृश्य भान, दृढ धरी आत्मज्ञान, विचारे राखे समाधान, या नाव साधक। दृश्य जगताचे विचाराने पृथक्करण करीत त्याच्या अधिष्ठानाशी चित्तवृत्ती दृढ ठेवतो व विचाराने स्वतःचे समाधान सांभाळतो। तोडोनी द्वैत्याची उपाधी, अद्वैत वस्तू साधने साधी, लावी ऐक्याची समाधी, या नाव साधक। उपाधीमुळे भासणारे द्वैत्य बाजूला सारून अद्वैत आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाची साधना करतो। जीव आत्मा आहे या अनुभवाने समाधी साधतो। घटकातील आकाशाची घट ही उपाधी आहे। घट असला किंवा नसला तरी आकाश असते, हेच ही आत्म्याची उपाधी आहे। आत्मध्यान जीर्ण जर्जर, त्याचा करी जीर्णोद्धार, विवेके पावे पैल पार, या नाव साधक। आत्मा हे प्रत्येकाचे स्वरूप असूनही अविद्येमुळे त्याचे ज्ञान होत नाही। असे अज्ञान लाखो जन्म टिकून राहिल्याने ज्ञान जणू फार जीर्ण झालेले असते। त्या आत्मज्ञानाचा जणू उद्धार करून विवेकाच्या आधाराने माया समुद्राच्या पैलतीरावर जातो। उत्तमे साधूची लक्षणे, अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे, या नाव साधक। निरूपणात जी साधूची उत्तम लक्षणे कानावर पडतील ती अभ्यासपूर्वक स्वतःमध्ये मांडवून घेण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे आत्मानुभवाचा अधिकार निर्माण होतो। असत्क्रिया ते सोडिली आणि सत्क्रिया ते वाढविली, स्वरूप स्थिती बळावली, या नाव साधक। निश्चित कर्माचा त्याग करून विहित कर्मे वाढती केली व आत्मस्थिती प्राप्त होण्यास बळ आले। अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास, स्वरूपी लावी निज ध्यास, या नाव साधक। दिवसानुदिवस सर्व अवगुण सोडून उत्तम गुण बाणवण्याचा प्रयत्न करून आत्मस्वरूपाच्या चिंतनात राहतो। दृढ निश्चयाने
दृढ निश्चयाचे निबडे दृश्य असताच नाडडे सदा स्वस्वरूपी मिसळे या नाव साधक आत्मा विचार घट्ट धरून ठेवल्याने अनात्म जगत दिसत असूनही नाहीसे होते व आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहते. अनात्म धर्म मिथ्या असतात असा निश्चय असतो. प्रत्यक्ष माया अलक्ष्य करी अलक्ष्य वस्तू लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. नाम स्वरूपात्मक या प्रत्यक्षात दिसत असूनही तिचे मिथ्यात्व लक्षात ठेवतो. अरूप ब्रह्म दिसत नसूनही त्याचे सत्यत्व जाणून त्याच्या अनुसंधानात राहतो. अंतःकरण वृत्ती आत्माकार करण्याचा अभ्यास करतो. जे या जनाशी चोरिले मनास न वचे अनुमानले तेची जेने दृढ केले या नाव साधक. सामान्य लोकांना ज्याचा अंदाजही लागत नाही, जे मन बुद्धी चित्ताच्या आवाक्यात सापडत नाही, तेच आपले स्वरूप असल्याचा दृढ निश्चय करतो. जे बोलिताची वाचा धरी जे पाहताची अंध करी ते साधी नाना परी या नाव साधक. ज्या संबंधी बोलू लागले तर वाणी थांबते, जे पाहू लागले तर कधीच दिसत नाही ते हर प्रयत्नाने अनुभवण्याची शिकस्त करतो. जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना तेथे तेची अनुभवे आणि मन या नाव साधक. ब्रह्म नित्य प्राप्त असल्याने साध्य नाही, ते अरूप असल्याने पंच ज्ञानेंद्रिये व अंतःकरण वृत्तीला कळत नाही, त्याचाच अनुभव घेतो. जेथे मनाची मावळे जेथे तर्काची पांगुळे तेची अनुभवा आणि बळे या नाव साधक. ब्रह्म अनुभवात मन शिल्लक राहत नाही, त्याचे संबंधी तर्काचे शहाणपण चालत नाही. तेचे ब्रह्म महत् प्रयासाने अनुभवात आणते. स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागवेगे तेची वस्तू होय अंगे या नाव साधक. आत्मानुसंधानाचा अनुभव घेत घेत जो त्वरेने स्वतःच आत्मा होऊन राहतो. अनुभवाची अंगे जाणे योगियांचे खुणे बाणे काहीच न होण असणे या नाव साधक. आत्मानुभवाची सर्व वर्मे जाणतो, त्याची लक्षणे जाणतो. महान योग्यांच्या अनुभवाचा मागोवा घेत तो स्वतःमध्ये बाणवतो. देहतादात्म्य कर्तव्य भोगत्व व जग सत्यत्व यातील एकही भ्रांती न राहता तो जो केवळ प्रारब्धामुळे जीवन जगतो. परती सारून उपाधी असाध्य वस्तू साधने साधी स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक. देहाच्या उपाधीचा निराश करण्याच्या साधनेने जो आत्मा नित्य प्राप्त असल्याने साध्य नाही, त्याच्याशी अंतःकरण वृत्ती दृढत्वाने तदाकार करतो. आत्म्यालाच स्वरूप म्हणतात. आत्मा मी नाही अशा समजुतीपोटी तो मी आहे असा अनुभव घेण्यासाठी अनुभव घेणारा साधक. आत्मा साध्य व साधकाला साध्याशी जोडणारे साधक असा अकारण पसारा मांडला जातो. देवा भक्तांचे मूळ शोधून पाहे सकळ साध्याची होय तत्काळ या नाव साधक. ब्रह्मरूप देव व जीवरूप भक्त यांचे मूळचे नाते शोधून काढून ते अविद्येमुळे बिघडलेले आहे हे लक्षात घेऊन पुन्हा जोडतो. जीव वास्तविक ब्रह्मच आहे. विवेक बळे गुप्त झाला आपोआप मावळला दिवसतो परी देखिला नाहीच कोणी. जीव मूळचा ब्रह्मच आहे. या विवेक ज्ञानाच्या बळाने तो सतत निराकार आत्म्याच्या अनुसंधानात राहतो, गुप्त राहतो. देवरूपाने तो सर्वांना दिसत असला तरी आत्मरूप त्याला कोणीच पाहत नाही. स्वतःचा देह मिथ्यत्व निश्चयामुळे त्याच्या दृष्टीने मावळलेला असतो. मी पण मागे सांडिले स्वय आपणास धुंडाडिले तर्येसही ओलांडिले या नाव साधक. मी देह मी मन मी प्राण इत्यादी सर्व मीपणा विचाराने मागे सारून
आत्मरूप मीचा शोध घेतो. मी तुर्य हा अतिसूक्ष्म मीपणाही सोडून देतो. पुढे उन्मन्नीचा शेवटी आपण अखंडी भेटी. अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक. उन्मन्नीच्या अलीकडील सहजावस्थेमध्ये कोणतीही साधना न करता जीव व आत्मा यांचे मूळ ऐक्य अनुभवत राहतो. तो अनुभव कशानेही भंग पावत नाही. द्वैताचा तटका तोडिला, भासाचा भास मोडिला, देही असोनी विदेह झाला या नाव साधक. द्वैताचे म्हणजे भेद दृष्टीचे आवडलेले पाश तोडून टाकले. भेद व्यवहारात असून नसल्यासारखा झाला. सविशेष जाणीवांचे विशेषत्व बाधित करून निर्विशेष जाणीव स्थिर केली. देहात राहूनही मी देह नाही अशा निश्चयात राहू लागला. जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती, सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक. जो सतत स्वरूपानुसंधानात राहतो त्याचा मी देह हा भ्रम गळून पडलेला असतो. मी कोण, जगाचे स्वरूप काय इत्यादी सर्व शंका पूर्णपणे फिटलेल्या असतात. पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक. पंचमहाभूतांच्या पंचीकरणाने झालेला हा विश्वाचा अफाट पसारा ज्याला स्वप्नाप्रमाणे वाटतो. निर्गुण ब्रह्म मी आहे असा निश्चय झालेला असतो. स्वप्नी भये जे वाटले ते जागृतीस नाही आले. सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक. स्वप्नात वाटलेली कोणाची तरी भीती ते कोणी जागृतीत नसल्याने निघून जाते. त्यामुळे हे दोन्ही अनुभव मिथ्या असल्याचा निश्चय होतो. भीती व तिचे निवारण मिथ्या असते. मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण, स्वानुभवे अप्रमाण साधके केले. सामान्य माणसांना डोळ्यांतील धडधडीत दिसणारे हे जग सत्य वाटते, पण साधकाने मात्र ते मिथ्या आहे असे अनुभवाने निश्चित केलेले असते. निद्रा सांडूनी चेहिरा झाला, जो स्वप्न भयापासून सुटला. माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी. झोपेतून जागा झालेला स्वप्नात वाटलेल्या भीतीपासून मुक्त होते, त्याप्रमाणे अज्ञानाच्या झोपेतून जागा झालेला साधक स्वप्नवत संसार भयातून सुटतो. ऐसी अंतरस्थिती बाणली, बाह्य निष्पृषता अवलंबली, संसार उपाधी त्यागिली या नाव साधक. अंतरंग वरील प्रमाणे स्थिर झाले. बाह्य जीवनात सहजच निष्पृषता तयार होऊन संसारातील कर्तृत्व, सत्यत्व, ममत्व संपवून गेले. कामापासून सुटला, क्रोधापासून पळाला, मद मत्सर सांडिला एकी कारणे. कामबंधनातून मुक्त झाला, क्रोधापासून दूर निघून गेला, मद व मत्सर दूर कोठेतरी टाकून दिले. कुळाभिमानासी सांडिले, लोक लाजेस लाजविले, परमार्थास माजविले, विरक्ती बडे. मी कुळवंत खानदानी इत्यादी अभिमान सोडले, लोक लाजेला लज्जित केले, सोडून दिली व वैराग्याच्या बळावर परमार्थास सामर्थ्य प्राप्त करून दिले. अविद्येपासून भटकला, प्रपंचापासून निष्ठला, लोभाचे हातीचा गेला अकस्मात, अविद्येपासून फारकत घेतली, प्रपंचाच्या तावडीतून निसटला, लोभाला अचानक झुंकाडी दिली, थोरपणाशी पाडिले, वैभववासी निथाडिले, महत्वासी झिंजाडिले, विरक्ती बडे. वैराग्याच्या सामर्थ्याने मी मोठा ही कल्पना खाली आदळली, वैभवाच्या ममत्वाला लाथाडले व स्वतःचा खासपणा, मोठेपणा, व्हीआयपीपणा झिडकारला. भेदाचा मळगा मोडिला, अहंकार सोडिला,
पायी धरून आपटीला संदेह शत्रू, द्वैत्य रूप भेदकाचे मडके फोडले, मानेवर बसलेला अहंकार सोडवून खाली पाडला व संशय या जन्मजात शत्रूला त्याचे पाय पकडून आपटले. विकल्पाचा केला वधू, थापे मारिला भवसिंधू, सकळ भूतांचा विरोधू तोडून टाकिला. संकल्पाबरोबर उठणाऱ्या विकल्पाला ठार मारले, भवसमुद्राला थपडा लगावल्या व सर्व भूतांशी धरले वैर तोडिले. भवभयासी भडकाविले, काळाचे टांगे मोडिले, मस्तक हाणोनी फोडिले जन्म मृत्यूंचे. प्रपंचाविषयी वाटणाऱ्या या बळाग्नी दिली, यमदेवाची तंगडी तोडली व जन्म मरणाचे डोके आपटून फोडिले. देह संबंधावरी लोटला, संकल्पावरी उठवला, कल्पनेचा घात केला अकस्मात. देह मी या अज्ञानाच्या संबंधांवर मी ब्रह्म हा मंत्र सोडला. संकल्पांच्या जीवावर उठला, कल्पना पक्षांचे थवे खाली पाडून मारले. अपदाकाशी ताडिले, लिंग देहासी विंभाडिले, पाषांडास पछाडिले विवेक बडे. स्वतःलाच धाक दाखविणाऱ्या असुरक्षिततेच्या भावनेला यथेच्छ बडविले. सूक्ष्म शरीराने मी वर मिळविलेला कब्जा मोडून काढला. मी आत्मा या विवेकाची कुमत तेथे उपयोगी पडली. गर्वावरी गर्व केला, स्वार्थ अनार्थी घातला, अनर्थ तोची निर्दाढीला. नीती न्याय नम्रता धरून गर्वाला मान खाली घालणे भाग पाडणे. स्वार्थाला अनर्थात नेऊन सोडले, न्यायनीतीच्या वर्तनाने जीवनात अनर्थाला थारा दिला नाही. मोहासी मध्येची तोडिले, दुःखासी दुःख धडची केले, शोकास खंडून सांडिले एकीकडे. मोह ऐन भरात आला असता तोडून टाकला, दुःखाचे 2 तुकडे केले व शोकाचे तुकडे करून चारी दिशांना फेकून दिले. दुःख व शोक हे अविद्येचे परिणाम आहेत, ती गेली की हेही जातात. द्वेष केला देशधडी, अभावाची घेतली नरडी, धाके उदर चढाडी कर्तुकाचे. द्वेषाला हद्दपार केले, शून्यवादाच्या नरडीचा घोट घेतला, कर्तुकाला धाक दाखवून त्याचे पोट फाडले. ब्रह्म सत्य आहे, त्याचा अभाव केव्हाही कुठेही नसतो. प्राक्य प्रबंध्वस व अत्यंत हे अभाव नाम रूपात्मक जगताला असतात, ब्रह्माला नसतात. ज्ञाने विवेक माजला, तेने निश्चयो बळावला, अवगुणांचा संहार केला वैराग्य बडे. विवेकाच्या ज्ञानाने मोठे सामर्थ्य मिळून ब्रह्मसत्य हा निश्चय बळकट झाला. वैराग्यामुळे अवगुणांचा संहार झाला. मत्सर हा अवगुण आहे. दुसऱ्याचे वैभव पाहून उठणारा मत्सर विरक्तापाशी नसतो. अधर्मास स्वधर्मे लुटिले, कुकर्मासी सत्कर्मे झुंगडिले, लांटून वाटा लाविले, विचारे अविचारासी. स्वधर्म पालनाने अधर्माचे दिवाडे काढले, सत्कर्मे करून कुकर्मांना झुगारून दिले, विचारे अविचाराला ढकलून वाटेला लावले. तिरस्कार तो चिरडिला, द्वेष निखडूनी सांडिला, विषाद अविषादे घातला पायातडी. दुसऱ्याविषयी वाटणाऱ्या तिरस्काराला चिरडून टाकले, द्वेषाला समूळ उपटले. मोह नष्ट झाल्याने विषादरहित होऊन विषाद पायाखाली चिरडला. कोपावरी घालणे घातले, कापट्य अंतरी कुंटिले, सख्य आपुले मानिले विश्वजनी. क्रोधावर अचानक हल्ला चढवला, कपटीपणाला जो जेथे निर्माण झाला तेथेच ठेचले. विश्वातील सर्व माणसांना आपले सखे मानले. प्रवृत्तीचा केला त्याग, सुहृदयाचा सोडिला संग. निवृत्तीपंथे ज्ञानयोग साधिता झाला. कर्मकांडाचा त्याग केला, गणगोत व मित्रावरील माझेपणाचा भाव सोडला व
निवृत्ती मार्गाने ज्ञानयोग साधला. विषय मैदास सिंतरिले, कुविद्येसी वेढा लाविले, आपणास सोडविले आप्त तस्करा पासुनी, पंचविषय रूप चोरांना फसविले, ते सुख देत नाहीत असे निश्चित झाले. ते सुख देण्याचा आव आणतात हे ओळखले, अन्यथा ज्ञानाला लुबाडले. एक असताना दुसरे दिसणे, ब्रह्म असताना जग दिसणे, हे स्वकीय मोहात पाडत होते व आत्मसुखाचे हरण करीत होते. त्यांच्यापासून स्वतःला सोडविले. पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी. देह, विषय, नातलग, संपत्ती इत्यादिकांवर आत्मरूप मी अवलंबून नाही हे जाणले. माझे म्हणण्यासाठी दुसरे कोणी व काही नाही हे ओळखले. ईश्वरी योजनेनुसार जीवासाठी जे नियोजित असते ते मिळते हे जाणण्यामुळे व आत्मा नित्य तृप्त असल्याने आशेचा एकदम त्याग केला. स्वरूपी घातले मन, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रयत्न प्रतिष्ठिले. संकल्प व विकल्पाने चांचल्य निर्माण करणाऱ्या मनाला शांत स्वरूपात नेऊन सोडले. आनंद रूप आत्म्याला यातना रूप दुःख स्पर्शही करणे शक्य नाही या विचाराने यातनांनाच यातना दिल्या. प्रयत्नांच्या सातत्याला प्रतिष्ठा दिली. अभ्यासाचा संग धरिला, साक्षपा रशीसा निघाला. प्रयत्न सांगती भला साधन पंथे, अनन्य संग सोडूनी साधनाभ्यासाचा संग धरला व त्याचे सातत्य सांभाळले. साधना मार्गावर योग्य प्रयत्नांसारखा जोडीदार नाही असे जो जाणतो तो साधक म्हणावा. साधक दक्ष तो साधक, सावध दक्ष तो साधक. पाहे नित्य नित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संग धरी. जो साधक जागरूक व दक्ष असतो तो सतत नित्य व अनित्यांच्या विचारावर आरूढ असतो. इतर सर्व संग सोडून फक्त संत संगती धरतो. बळेची सारीला संसार, विवेके टाकीला जोजार. शुद्धाचारे अनाचार भ्रष्ट विला. वैराग्य बळाने संसाराची आसक्ती सोडतो. विवेकाने त्यातील व्यथांना दूर सारतो. सदाचाराने अनाचाराचे बंड मोडून काढतो. विचारास विचाराला आळसाचा आळस केला. सावध नाही दुश्चित जाना. दुश्चितपणाशी साधनारूढ राहण्याचे विसरणे विसरला. त्याचा आळसाचा आळस केला. लक्ष नसण्याकडे लक्ष न देता लक्ष नसण्याविषयी बेसावध राहिला. आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे. तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुझावा. आतापर्यंत बरेच सांगून झाले. निरूपणे मनपूर्वक ऐकून स्वतःचे अवगुण सोडणारा साधक जाणावा. बळेची अवघा त्याग कीजे, म्हणून साधक बोलीजे. आता सिद्ध तो जाणीजे, पुढीले समासी. हे सर्व सोडणे निश्चयाच्या बळावर त्याला साध्य करावे लागते. म्हणून तो साधक पुढील समासात सिद्ध लक्षणे ऐका. येथे संशय उठिला, निस्पृह तोची साधक झाला. त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की. या सर्व विवेचनावरून एक शंका येते की जो विरक्त तोच साधक होऊ शकतो. संसारी माणूस विरक्त होत नाही, मग तो साधक होणारच नाही का? ऐसे श्रोतियांचे उत्तर, त्यांचे कैसे प्रत्युत्तर पुढील समासी तत्पर होऊन ऐका. या श्रोत्यांच्या प्रश्नांचे उत्तर काय आहे ते पुढील समासात सावधानपणे ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण नाम समास 9वा. गुरुशिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील साधक लक्षण नावाचा 9वा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.